मतमोजणी आहे ती उद्या 6 गट आणि 12 गट यासाठी ईव्हीएम मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल आपण लावलेले आहेत आणि पोस्टल मतमोजणीसाठी आपण एकूण 4 टेबल लावलेले आहेत. एकूण 18 टेबलवर आपल्याला मतमोजणी होणार. सुरुवातीला पोस्टलची मतमोजणी आणि त्यानंतर अर्धा तासाने आपण ईव्हीएमची मतमोजणी आपण सुरू करणार आहोत. यामध्ये कमीत कमी फेऱ्या आहे प्रत्येक गट आहे. तसं जर बघितलं तर कमीत कमी 11 फेऱ्या आणि जास्तीत जास्त 20 फेऱ्या आहेत आपल्या. त्यामध्ये केळशी गट जो आहे 11 फेऱ्यामध्ये त्या गणाचा निकाल लागणार आहे. जुईकर गण आणि गिवोडे याच्यामध्ये 13 फेऱ्यांमध्ये निकाल लागणार आहे आणि हडे जळगाव दादो त्यामध्ये 14 फेऱ्यांमध्ये निकाल लागणार आहे. पांगारे आणि दोंडी त्यामध्ये 17 फेऱ्यांमध्ये, पेटवली गणामध्ये 18 फेऱ्या, खेरडीमध्ये 19 फेऱ्या आणि पालघर आणि पुण्यामध्ये या गणामध्ये जे आहेत ते 20 फेऱ्या आणि गटाचे जे आहेत ते दोन्ही गण संपल्यानंतर तो निकाल जाईल. यामध्ये एकूण जे आपलं काल मतदानाची आकडेवारी दिलेली आहे तर दापोली तालुक्यामध्ये एकूण पुरुष मतदार 35,636 आणि स्त्री मतदार जे आहे 40,080 एवढ्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि एकूण मतदान झालेला आहे 75,700 आणि मतदानाची टक्केवारी आहे 53.87%. एवढं मतदान आपल्या दापोली तालुक्यामध्ये झालेलं आहे.